नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागात आपल्याला एक असा धक्कादायक ट्विस्ट पाहायला मिळणार आहे की ज्यामुळे वसुआत्या आणि रम्याचं संपूर्ण प्लॅनिंग अक्षरशः एका क्षणात फेल होणार आहे। तर आता नंदिनीची खोटी प्रेग्नन्सी असल्याचा दावा करत वसुआत्या आणि रम्यांनी सर्वांसमोर याचा मोठा पुरावा दाखवून खुलासा केलेला असतो। म्हणजेच नंदिनी सगळ्यांची मोठी फसवणूक केलेली आहे असा तिच्यावर आरोप करून यामुळे काव्याच्या आयएस परीक्षेत मोठा अडथळा यावा यासाठी या दोघी मुद्दामच नंदिनीचे हे सत्य सगळ्यांसमोर उघड केलेलं असतं। तर आता हे एक तास मालिनीचा संताप अनावर होऊन जातो। ती वसुआत्या रम्यावर विश्वास ठेवून नंदिनीला जोरदार कानाखाली मारते, पण नंदिनीला कानाखाली मारल्यानंतर नंदिनीला अचानक चक्कर आल्याचं खोटं नाटक करून ती मुद्दामच खाली कोसळते। तर आता नंदिनीने आणखीन एक खोटं नाटक यासाठी केलेलं असतं की आता काव्याच्या आयएस परीक्षेत माझ्यामुळे अडथळा यायला नको। तर आता तेवढ्याच दुसरीकडे असं दाखवण्यात आलं की आर्याला सरोगसीचे कागद रम्याने चोरून नेलेले आहेत। हे रम्याच्या तिथे पडलेल्या पायातील पैंजणावरून आर्या लगेच ओळखते। त्यामुळे आता आर्या असा विचार करते की म्हणजेच आता रम्याचे हे सरोगसीचे कागद सगळ्यांसमोर दाखवून नंदिनीच्या खोट्या प्रेग्नन्सीचं सत्य सर्वांसमोर उघड केलेलं असतं। त्यामुळे आता आर्या जराही वेळ न लावता एका माणुसकीच्या नात्याने ती लगेच देशमुखांच्या घरी एंट्री करते। तर आता याच वेळी नेमकी नंदिनीला इकडे चक्कर आलेली असते, तेव्हा आता घरातले सगळे घाबरलेले असतात। तेव्हा आता मालिनी आर्याकडे पाहून म्हणते की आर्या, नंदिनीला काय झालं ते तपासून बघ। तेव्हा आता आर्या नंदिनीच्या हाताची नाडी चेक करते। असं आर्या म्हणते की नंदिनी खरंच प्रेग्नेंट आहे असं आर्या मालिनी काकूंसमोर खोटं सांगून वेळ मारून येते आणि हे सरोगसीचे बनावट पेपर या दोघींनी मिळून तयार केलेले आहे। आणि राहिलेला विषय नंदिनीच्या खोट्या पोटाचा, तर तिने या कट कारस्थानी रम्या आणि वसुआत्याच्या वाईट कारस्थानामुळेच नंदिनी नेहमी बाळाच्या सुरक्षेसाठी लावत असते, हे तिने मला एकदा सांगितलेलं होतं असं आर्या सगळ्यांसमोर खुलासा करते। त्यामुळे आता मालिनी काकून तोंडशी पडल्याने रम्या व स्वतःचे चांगलीच धुलाई करते। मित्रांनो, मालिकेत असा ट्विस्ट आला तर तुम्हाला हे पाहायला आवडेल का? कमेंट करून